नमस्कार. ज्यांचा आपण या भागातले लाडके आमदार संजय जगताप, ज्यांचं आपण भाषण ऐकलं, असे वरुण सरदेसाई, आवर्जून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले मेहबूब शेख, या भागातले आपल्या सगळ्यांचे संघटनेतले मार्गदर्शक संभाजीभाऊ झेंडे, शिवराज मोरे, मयूर दांडेकर, महेश टापेर, विशाल सातव, अविनाश मलकवडे, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर उपस्थित बंधू आणि भगिनींनो, कार्यक्रम बराच वेळ चाललेला आहे, त्याच्यामुळे मी आपला फार वेळ घेणार नाही. कारण का मी प्रचाराच्या मध्ये मी भोरचा प्रचार करून आत्ता ह्या मीटिंगसाठी आणि ही मीटिंगचा प्रचार करून मला बारामतीला वेळेत पोचायचे. मी खरं तर मेहबूबाईंना म्हणाले होते की तुम्ही हा कार्यक्रम उरकून घ्या, पण त्यांचा आग्रह होता की रूटवर आहे, 5 मिनटं का होईना जरूर येऊन जा. आणि मला आनंद वाटतो आहे की एवढा घरबतचं व्यासपीठ महाविकास आघाडीचं आणि एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही युवक या कार्यक्रमासाठी उवर्जून आहात. आणि वरुणदादा मुंबईवरनं बारामती लोकसभा मतदारसंघाचा हा आढावा घेण्यासाठी आले. मी काँग्रेस पक्षाचे उद्धवजींचे, शिवसेनेचे मनपूर्वक आभार मानते की सातत्याने महाविकास आघाडी स्थापन झाल्यापासून अतिशय चांगल्या पद्धतीने तिन्ही पक्ष काम करतात. वरून ह्या भागात खरं तर मला विचाराल तर संजय भाऊ आणि मी अनेक वर्ष फार जवळून एकत्र काम करतो आणि त्याच्यामुळे इथली आमची घडी अति छान बसलेली आहे. आणि दोन्ही संघटना आणि त्याच्यात ज्याला आपण आयसिंग ऑन द केक म्हणतो तशी शिवसेनेचे आमचे सगळे सहकारी पदाधिकारी पुरंदरला पण आणि हवेलीला पण. आज काही दिसत नाहीत हवेलीतले फारसे कोणी. कुठे? हां, इथे बसलेत. अभिजित इथे बसलाय. पण या खालची हवेली सगळी आपली हरपळे गँग सगळी ती असते. मी मागच्याच आठवड्यात झेंडेमामा, सुदामाप्पा, मी सगळे, मला वाटतं सुदामाप्पा आणि झेंडेमामांनी मागचा पुरा आठवडा हवेलीतच काढला आहे. पुरंदरमध्ये दिसेनाचेच झाले ते दोघंही, फुल टाईम खालीच राहतात वाटतं. पण हे सगळ्यांनी हवेलीत फार चांगलं काम गेल्या 8-10 दिवसात केलेलं आहे. त्यामुळे सगळीकडे मला वाटतं वरुणला आणि मेहबूबलाही माहिती नसेल, पण वरुण हे सगळे जिथे जातात त्यांच्या मागे ते गेले की तिथे एक फोन जातो आणि हे लोक तिथून गाडीत बसले नाही. मला वाटतं तुमच्या दोघांवर कुणाचा तरी वॉच दिसतोय मला, कारण का तुम्ही गाडीत बसला की तिथे फोन जातो. शेवाळे बापूंना ह्याची जास्ती माहिती आहे माझ्यापेक्षा, पण फोन गेल्यानंतर लोक अतिशय मान सन्मानाने बोलतात आणि म्हणतात रामकृष्ण हरी वाजवा तुतारी. पण खरंच आहे की गेल्या काही दिवसामध्ये बरीच दडपशाही आपल्या मतदारसंघात वाढलेली आहे. लोक फोन करतात, कार्यकर्त्यांना दबाव तंत्र वगैरे चाललेलं आहे. पण मला असं वाटतं हे दबाव तंत्राला तर 1 महिन्यात कंटाळून गेले सगळे. तर बऱ्याच जणांना फोन आले की तुझं आरक्षण टाकीन, तुझ्या कोणीतरी एका माणसाने फोन केला आणि सांगितलं तुझं आरक्षण बदलीन, दुसऱ्याला सांगितलं तुम्ही या इथे नोकरीला आहात, नोकरी जाईल, बदली करून टाकू लांब, असलं बरंच काय काय झालं आहे. पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगते, जे पहिल्यांदा जेव्हा विभाजन झालं, जेव्हा ते गेले, आत्ता जो कार्यकर्ता आहे त्याची बदली करा, त्याचा कॉन्ट्रॅक्ट बंद करा, काही करा, तो जागेवरनं हलत नाही आहे. आणि आम आदमी पार्टी तर नेहमी लढायला सगळ्यात पुढेच असते. जे जरी त्यांचे नेते आज अरविंद केजरीवाल जेलमध्ये असले तरी पूर्ण ताकदीने आम आदमी पार्टी महाविकास आघाडीच्या बरोबर आहे. आणि मला तुम्हाला या निमित्तानाचे सांगायचं आहे की आम्ही सगळे अरविंद केजरीवालांच्या बरोबर पूर्ण ताकदीने, ते जोपर्यंत जेलमधून बाहेर येत नाहीत तोपर्यंत आम्ही त्यांच्यासाठी जी काही कष्ट करावे लागतील ती करू. पण तुम्हाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत महाविकास आघाडीतला एकही पदाधिकारी सहकारी स्वस्थ बसणार नाही. आता खरं तर 25च दिवस राहिलेले आहेत. कुठे बसले? अच्छा, हे युवकचे अध्यक्ष. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट की आता आपला प्रचार आणि प्रसार खरं तर झालेला आहे. वरुणदादा आमची सगळ्यांचे गाव, वाडी, वस्ती आमचे दौरे वर्षभर चाललेलेच असतात. प्लस एक राऊंड माझा स्वतःचा बारामती लोकसभा मतदारसंघाचा मागच्या वर्षी पूर्ण झाला आहे.
आत्ता जे चाललं आहे ते बोनस चाललं आहे आणि सगळे व्यासपीठावरील पदाधिकारीही सगळे दौरे करत असतात. आणि तुम्ही म्हणला ही गोष्ट खरी आहे की कदाचित 2-4% लोक असे असतील ज्यांना कदाचित आपल्या तुतारी ही पोचली नसेल. तुमची सूचना मला पूर्णपणे मान्य आहे. आम्ही पूर्ण यंत्रणा लावून पुन्हा एकदा परत एकदा चिन्हाचं वाटप हे गाव